नमस्कार. आपण जनरली हॉटेलमध्ये गेलं की नेहमी फ्रेंच फ्राईज हे पहिले ऑर्डर करतो. कारण ते खायला छान आणि कुरकुरीत लागतात. तर आज आपण फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे हे बघणार आहोत. चला तर बघूया फ्रेंच फ्राईज कशी बनवायची. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ. सर्वप्रथम सोलरच्या साहाय्याने बटाट्याचे साल काढून घेऊया. बटाटे हे जास्त सफेद पण नसावे. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे हे कडक असावेत. अशा प्रकारे दोन्ही बटाट्यांचे साल काढून घेऊया. इथे बटाट्याचे साल काढून झालेले आहे. बटाटे हे मी मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत. आता बटाट्याचे काप करून घेऊया. या साईजचे बटाट्याचे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण दोन्ही बटाट्यांचे काप करून घेऊया. प्रकारे आपल्या सर्व बटाट्यांचे काप हे करून झालेले आहेत. इथे एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप टाकूया आणि बटाट्याचे काप हे स्वच्छ धुवून घेऊया. इथे पाण्याचा कलर हा सफेद झालेला आहे. 3 ते 4 वेळेस पाणी चेंज करून जोपर्यंत पाण्याचा कलर हा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत बटाटे स्वच्छ धुवून घेऊया. इथे बघू शकता की पाण्याचा कलर हा ट्रान्सपरंट झालेला आहे. बटाटे पाण्यातून काढून घेऊया. बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत. इथे एका पातेल्यामध्ये पाणी हे तापत ठेवलेलं आहे. पाण्याला उकळेपर्यंत पाणी तापवून घेतलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकते. आता पाण्यामध्ये बटाट्याचे काप टाकते. मीडियम गॅसवर फक्त 5 मिनिट बटाटे हे शिजवून घ्यावे. 5 मिनिटपेक्षा जास्त टाइम झाला तर बटाटे ओव्हर कुक होऊ शकतात. त्यामुळे टाइम हा सेट करून घ्यावा. पातेल्यावर झाकण न ठेवताच बटाटे शिजवून घ्यावेत. इथे 5 मिनिट झाले आहे. बटाटे पण शिजले आहेत. आता गॅस बंद करून बटाटे हे काढून घेऊया. इथे सर्व बटाटे हे काढून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये सर्व बटाट्याचे काप काढून घेऊया. कोरड्या कापडाने किंवा टिश्यू पेपरच्या साहाय्याने सर्व बटाटे हे कोरडे करून घेऊया. इथे बटाटे हे पूर्ण कोरडे झालेले आहे आणि व्यवस्थित शिजलेले पण आहेत. बघू शकता. जास्त ओव्हरकुक पण नाही झालेले. आता यावर आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर लावून ते मिक्स करून घेऊया. गरज वाटल्यास अजून कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. इथे सर्व बटाट्यांना व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लागले गेलेले आहेत. इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं आहे तर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकूया आणि बटाट्याचे काप हे मंद आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया. मस्त तळून झालेले आहेत. कलर पण मस्त आलेला आहे. ते आता आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊया. आपले तयार झालेले कुरकुरीत फ्रेंच फ्राईज हे आपण टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतो.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा इझिली कुक विथ प्राची चॅनल.